यवतमाळ विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी पाठिंबा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता, असा गौप्यस्फोट नितीन भुतडा यांनी केला। त्यांनी महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध बंडाचं निशाण फडकावलं होतं। काँग्रेस उमेदवार साहेबराव कांबळे यांनी निवडणुकीतून अचानक माघार घेतल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी आपल्याशी संपर्क केला होता, असा देखील दावा त्यांनी केला। महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी माझ्याशी त्या ठिकाणी संपर्क केला, परंतु मी 32 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीचं कुठचंही प्रलोभन किंवा आमदारकीसाठी मी भारतीय जनता पार्टीमध्ये आलेला नाही आहे। मी भारतीय जनता पार्टीमध्ये देश सेवेसाठी आलेला आहे आणि त्यामुळे अशा कुठच्याही गोष्टीला मी त्या ठिकाणी बळी पडण्याचं काही एक कारण नाही। महाविकास आघाडीने तशा पद्धतीचा प्रयत्न केला की आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ वगैरे वगैरे, परंतु मी भारतीय जनता पार्टीच्या चौकटीत काम करणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे मी त्या ठिकाणी त्यांचा प्रस्ताव विनम्रपणे नाकारला। काँग्रेस उमेदवार साहेबराव कांबळे यांनी निवडणुकीतून अचानक माघार घेतल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी आपल्याशी संपर्क केला होता, असा दावा त्यांनी केलेला आहे। आपण महाविकास आघाडीचा पाठिंबा फेटाळला, असं भुतडा यांनी म्हटलेलं आहे।